नमस्कार. योग्य काय आणि अयोग्य काय हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो, नाही का? याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आज आपण एका खूप जुन्या भारतीय संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, आणि ती म्हणजे धर्म, म्हणजेच योग्य कृतीची कला. आपण सगळेच एका गोंधळलेल्या जगात जगतो, बरोबर? मग अशा वेळी आपल्या कृतींना, आपल्या निर्णयांना मार्गदर्शन कोण करतं? म्हणजे रोजच्या आयुष्यात इतके प्रसंग येतात, तेव्हा नक्की बरोबर काय आणि चूक काय हे ठरवायचं कसं? हजारो वर्षांपूर्वी आपल्या प्राचीन महाकाव्यांनी या प्रश्नाचे खूपच शक्तिशाली उत्तर दिलं होतं, आणि ते उत्तर होतं धर्म. आता धर्म म्हणजे फक्त एक शब्द नाही, तर आयुष्य कसं जगावं याकडे पाहण्याचा एक संपूर्ण दृष्टिकोन आहे. चला तर मग या धर्म शब्दाचा अर्थ जरा खोलात जाऊन समजून घेऊया. कारण हा शब्द ऐकायला जरी सोपा वाटत असला तरी या एका शब्दात संपूर्ण विश्वाचं सार दडलेलं आहे असं म्हटलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर धर्म म्हणजे ती वैश्विक व्यवस्था, ती कॉस्मिक ऑर्डर, जी या संपूर्ण विश्वाला एकत्र बांधून ठेवते. आता यात फक्त पूजा अर्चा नाही, तर कायदा, आपलं कर्तव्य, आपली नैतिकता या सगळ्या गोष्टी येतात. ही एक अशी फ्रेमवर्क आहे असं समजा, जी संपूर्ण समाजाला आणि विश्वाला एक आधार देते. बरं, धर्माची ही जी संकल्पना आहे ना, ती मुख्य 4 स्तंभांवर उभी आहे. पहिला आहे ऋत, म्हणजे विश्वाला चालवणारी एक नैसर्गिक व्यवस्था. दुसरा आहे दंड, म्हणजे समाजात सुव्यवस्था राखण्यासाठी असलेला कायदा आणि न्याय. तिसरा स्तंभ म्हणजे वर्ण, यात प्रत्येकाचं सामाजिक आणि वैयक्तिक कर्तव्य येतं. आणि चौथा, जो या सगळ्याच्या मुळाशी आहे, तो म्हणजे पुण्य, म्हणजेच सद्गुण आणि नैतिकता. हे चारही स्तंभ एकत्र येतात आणि धर्माला पूर्ण आकार देतात. आता ही संकल्पना आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक असं उदाहरण घेऊया जिथे धर्माची खरी कसोटी लागते, आणि ते म्हणजे राजाचं कर्तव्य किंवा राजधर्म. कारण इथे जबाबदारी सगळ्यात मोठी असते, नाही का? याबद्दल महाभारतातल्या शांतीपर्वात खूप स्पष्टपणे सांगितलंय. तिथे म्हटलंय की जर राजाच आपलं संरक्षणाचं कर्तव्य विसरला तर काय होईल, तर समाजात मात्स्य न्याय पसरेल. म्हणजे काय, तर मोठा मासा लहान माशाला खातो. तसंच ताकदवान माणूस दुर्बळांवर अन्याय करेल आणि सगळीकडे अराजक माजेल. इथे बघा, राजधर्माच्या 2 बाजू किती स्पष्ट दिसतायत. एका बाजूला आहेत राजाचे सद्गुण, म्हणजे प्रजेचं रक्षण, निष्पक्षपाती न्याय, आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्याचे दोष, लोभ, अन्याय, निष्काळजीपणा. म्हणजे राजधर्म म्हणजे फक्त चांगली कामं करणं नाहीये, तर लोभासारख्या मोहांवर विजय मिळवणं, हाच तर खरा संघर्ष आहे. पण एक प्रश्न आहे, धर्माचं पालन करणं खरंच इतकं सोपं असतं का? म्हणजे नियम सरळसोट असतात का? तर नाही. कधीकधी परिस्थिती अशी येते की नियम आणि नैतिकता यात निवड करणं खूप अवघड होऊन बसतं. आणि खरी परीक्षा तर तेव्हाच असते. कारण खरं आयुष्य काही पुस्तकातल्या नियमांसारखं सरळ नसतं, नाही का? अनेकदा असे प्रसंग येतात की योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवणं अक्षरशः अशक्य होऊन बसतं. महाभारतातली ही एक कथा बघा, लिखिताची कथा. एकदा काय होतं, ऋषी लिखित नकळतपणे आपल्या भावाच्या जमिनीवरची काही फळं खातात. आता चूक छोटीशीच होती, पण त्यांना इतका अपराधीपणा वाटतो की ते थेट राजा सुद्युम्नकडे जातात आणि म्हणतात, मी चोरी केली आहे, मला शिक्षा द्या. आता विचार करा, राजासमोर केवढा मोठा पेच उभा राहिला असेल. एक साधू माणूस जो स्वतःहून आपला गुन्हा कबूल करतोय, त्याला कायदा कसा लावायचा? आणि हे उदाहरण तर ऐकून धक्काच बसेल. एकदा भयंकर दुष्काळ पडतो आणि ऋषी विश्वामित्र चक्क कुत्र्याचं मांस चोरून खाण्याचा विचार करतात, फक्त जगण्यासाठी. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जगण्याची मूलभूत गरज धर्माच्या मोठमोठ्या नियमांनाही कशी परीक्षेला लावते. मग प्रश्न असा पडतो की इतक्या कठीण परिस्थितीतही धर्माचं पालन करण्याची ताकद येते तरी कुठून? आपले प्राचीन ग्रंथ सांगतात की ही शक्ती आपली वैयक्तिक नसते, तिचा स्रोत वैश्विक आहे, दैवी आहे. आपल्या महाकाव्यांनुसार पृथ्वीवर आपण जे काही करतो, आपल्या प्रत्येक कृतीचा संबंध हा थेट त्या वैश्विक सुव्यवस्थेशी असतो. म्हणजे जेव्हा प्रत्येक जण आपापलं कर्तव्य योग्यरित्या पार पाडतो, तेव्हाच या विश्वाचं संतुलन टिकून राहतं. आणि ही शक्ती दैवी कृपेने येते. बघा, अथर्ववेदात किती सुंदर प्रार्थना आहे. हे अग्निदेव, त्या श्रेष्ठ ज्ञानाने या व्यक्तीचे जीवन प्रकाशित करा आणि उंचवा, जेणेकरून ते एक दैवी आणि उदात्त जीवन जगू शकतील. म्हणजे आपलं वैयक्तिक कर्तव्य आणि ती वैश्विक शक्ती यांच्यात एक अतूट नातं आहे. तर मग या सगळ्या प्राचीन कथा आणि संकल्पनांमधून आपण आजच्या काळात काय शिकू शकतो? याचं उत्तर खूप सोपं आहे. धर्माची शिकवण ही कालातीत आहे, ती कधीच जुनी होत नाही.
आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की धर्म म्हणजे काही नियमांची कठोर यादी नाहीये. नाही, उलटं तो एका कंपाससारखा आहे, एक नैतिक दिशादर्शक जो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परिस्थितीत योग्य मार्ग दाखवतो. थोडक्यात सांगायचं तर धर्म आपल्याला योग्य कृतीसाठी एक चौकट देतो, नैतिक गोंधळातून मार्ग दाखवणारा एक गाईड आहे. तो आपल्याला उद्देश आणि सचोटीने जगायला सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो आपल्याला आठवण करून देतो की आपलं छोट्यातलं छोटं कर्तव्यसुद्धा या विश्वाच्या मोठ्या सुसंवादाचा एक भाग आहे. आणि जाता जाता हाच एक विचार प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, असं कोणतं कर्तव्य आहे जे आपल्याला आपल्या आयुष्यात पूर्ण करण्यासाठी साथ घालत आहे.